नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला बाई उद्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये एकांकिकेतून मोठे झालेले कलाकार या विषयाअंतर्गत हे सगळे पाहुणे आपल्याकडे आलेले होते. यांच्याच बरोबरीनं सुरू करणार आहोत आपण आजचा भाग. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आता येणार आहे स्पृहा तुझ्याकडे. रुपारेल कॉलेजच्या एका माणसाने फुल एक दिवस म्हणजे चॅलेंज दिला आणि म्हणून मग आम्ही ती अनन्या नावाची एकांकिका केली. आणि एकांकिका म्हणजे मी फॅन आहे स्पृहाचा. ती भूमिका कठीण होती कारण त्या एकांकिकेमध्ये 8व्या मिनिटाला त्या मुलीचे दोन्ही हात अपघातात जातात आणि 45 मिनिटं पुढची मी अशी हात बांधलेल्या अवस्थेत असायचे. पायानी 2 टाईप करताना दिसते, पुढच्या क्षणी ती तुम्हाला पायानी जेवताना दिसते चमचा उचलून, पुढच्या मॉन्टाजमध्ये पेन उचलून त्याने लिहिताना दिसते, त्याच्या पुढच्या मॉन्टाजमध्ये असे हाताने पाणी पिताना दिसते. अशा खूप ॲक्टिव्हिटीज होत्या. एक खूप इमोशनल, आता फार फनी किस्सा आहे पण खूप इमोशनल सीन होता की तिचा वाढदिवस असतो आणि इतके वर्ष तिचा ज्या भावाने तिचा रागराग केला आहे त्या भावाला ना ती पायानी केक कापून पहिल्यांदा पायानी केक भरवते आणि त्यावेळेला तो खूप इमोशनल होऊन जातो मुलगा. तर एका स्पर्धेला आम्ही गेलो असतो ना, प्रॉपर्टीचा केक आधीच्या एकांकिकांच्या मुलांनी खाऊन टाकला. तर एक कुठून पैदा केलेल्या लोकांनी माहिती नाही, पण चुरडलेली मारी बिस्किटं आणि जुना कुठला तरी भात असा एक काला करून त्यांनी तो असा केक सारखा सजवून ठेवला. आणि मला ना कॉन्स्टंटली सुन्याचा चेहरा, मी सुनील तांबट जाणे तो रोल भावाचा, कारण त्याला ते खायला लागलं. सुनील तांबटचा चेहरा आंबट झाला खरंच बिचारा. तर त्याने तो तसाच एक केक गोड म्हणून खाल्ला त्या दिवशी. आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव सवाई अभिनेत्रीचा पुरस्कार मला त्या एकांकिकेने दिला. संजय मोने सरांकडे आता मी येणार आहे. एकदा असं झालं होतं की काही मुलं आली माझ्याकडे, ते म्हणाले आमच्याकडे रंगभूषेचं काय आहे इथे सोय आहे. मला काय वाटलं कोणास नको. मी म्हटलं इथे काय रंगभूषेची सोय नाही. असं कसं, एकांकिका स्पर्धा आहे, सोय कशी नाही? नाही म्हटलं, इकडे ते विद्यार्थ्यांच्या नैपुण्यावर सगळं ठरतं. ते म्हणजे पण आमचं जरा समस्या वेगळी आहे. आमच्याकडे ना असे यम, शंकर, नंदी असे लोक आहेत. म्हटलं नाही, तुम्हाला मग ते मेकअप करून यायला लागणार तिथून. तुमचं कॉलेज कुठलं? ते लांबचं कॉलेज होतं कुठलं तरी, देवनार बिवनार असं कुठलं तरी. मी आपला परत दुसऱ्याशी गेलो, आता काय होत आहे बघायला. आणि असं सगळे बघत होते ना, अचानक ते अरे 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 असं त्यांनी केलं. तर त्या चर्नोट स्टेशनच्या पुलावरून अशी काही माणसं उतरत होती. प्रत्येकाच्या हातामध्ये एक प्लास्टिकचा कागद, काही काळे पूर्ण रंगलेले, वाघाचं कातड घातलेले, गळ्यात माळा, शंकर, त्याच्यामध्ये कसं करवंटी प्लास्टिकचे, त्याच्यात ती गंगा पडते, असे 10-12 जण असे सगळे असे करत यम बीम रेड्याचे मुकुट घालून सगळे बसमध्ये बसून, ते खाली लागू नये म्हणून ते प्लॅस्टिकचा कागद घालून सगळे असे त्या 90 नंबरच्या बसमधून कुठून तरी आले. आणि ते संयोजन, अरे काय आहे असं ते ओरडले. ते म्हणाले मेकअपची सामान नाही. कोणी सांगितलं? ते तुमचे ते पदाधिकारी आहेत. कोण आमचे पदाधिकारी? संजय असं म्हणतो ओरडला. तर आता गप्पांमध्ये अमृताकडे मी येणार आहे. अमृता, तुलाही प्रश्न विचारायचा आहे तोच की काय एकांकिकेचा अनुभव आणि पहिली भूमिका कुठली केली होती, आठवतंय का? पहिली भूमिका शाळेत असताना केली होती. मी नाटकाच्या शेवटी यायचे आणि मी इन्स्पेक्टर होते आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे, एवढेच माझी खरं तर. त्याच्यानंतर एकांकिका म्हणशील तर पुरुषोत्तम करंडक, म्हणजे मगाशी सिद्धू म्हणाला त्याच्या कॉलेजचं नाव घेऊन, तसं मला असं वाटतं की SP कॉलेज आणि पुरुषोत्तम होतं म्हणून आम्ही इथे आहोत आत्ता, असं माझ्यासारख्या अनेक कलाकार म्हणतील. तर मला जेव्हा नाटक करायचं होतं तेव्हा आमच्याच कॉलेजमधल्या एका गुंडालाही एकांकिका करायची होती पुरुषोत्तम करंडकमध्ये. तर तुला आठवत आहे? आणि तर त्याचा फोन होता आणि तो मला म्हणाला मला एकांकिका करायची होती, तू आपल्याला करू नाही दिली ना? ठीक आहे ना, आता बघतो ना तुझी एकांकिका कशी होते, बघतो ना मी. नाही काय आहे, आता पडदा उघडाल ना, टमाटा घेऊन बसवलीत लोक, तिथं अंडी घेऊन लोक बसवलेली आहेत आणि बाटल्या नाही फुटल्या, कशी होत्या तुझी एकांकिका बघतो मी. तर असं त्याचा आवाज मला एकदम हात पाय कापायला लागले. तेव्हाच एक वय असतं रे, आणि असं मला असं वाटलं की काय वाटेल ते झालं तरी. तर मी माझ्या 2 ज्या स्त्री कलाकार म्हणजे मानसी पिंपळे आणि मृणालिनी पेंडसे, तर मी त्यांना म्हणलं टोमॅटो जरी आला ना तोंडावर, अंडा आला तरी अंड बाजूला करून डायलॉग बोलायचा आहे, कळलं ना? एकांकिका पडता कामा नये, एकांकिका
पडता नाही का मा वगैरे असं मला एकदम डोळे माझे भरून आले होते. आणि त्या पण ठीक आहे मी टर्फल बाजूला करून डायलॉग पण ते एक वय असतं ना जेव्हा आपल्याला असं सगळं वाटत असतं. आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या शेजारी महाराष्ट्र कोलोपासकचा एक खंदा कार्यकर्ता उभा. म्हणजे जितकी लोक बसली होती ना तितकीच लोक उभी होती. अरे बाप. आणि पहिलं काहीतरी सुरू झाल्यावर कोणीतरी असं काहीतरी करायला म्हणजे एकांकिका पाडणे असं काहीतरी करायला गेल्यावर मला प्रसाद वनारसीचा आवाज आला, कोण आहे रे, कोण आहे तिकडे. आणि त्याच्यानंतर पिनड्रॉप सायलेन्स होता आणि एकांकिका खूप छान झाली. वा. आता येणार आहे संतोष पवार यांच्याकडे. सबकुछ संतोष पवार असं नेहमीच जाहिरातीमध्ये आम्ही वाचतो. एकांकिकांच्या काळात सुद्धा तसंच होतं आणि असणार, त्याबद्दल तुम्हाला विचारायचं. पण हे सबकुच कधी कधी माझ्या अंगाशी पण आले. एक लहान मुलांची एकांकिका बसवली होती मी, प्रेमाला उपमा नाही म्हणून. एक गाव असतं, त्या गावातली मुलं असतात आणि त्या गावात प्रचंड सिनेमाचा पगडा असतो. तर शाळेतली मुलं पण एकमेकांच्या कंपनीला प्रेम समजायला लागतात. दुसरी मुलगी पण यावर प्रेम करत असते आणि तो तिच्यावर खेळतो, हिच्यावर खेळत नाही म्हणून टीम जीव देते वगैरे वगैरे. आणि मग ती मुलं प्रचंड रडतात वगैरे. तर हा सीन तर अंगावर यायला पाहिजे ना, रडतात बिडतात एक इमोशनल. म्हणून मी आयडिया केली, म्हटलं एक काम करा, इथे मी विंगला विक्स असतं ना, विक्स आपलं ते लावून टाकतो. जाताना फक्त असं एवढं फक्त येतं नाही, असं टच करायचं, घळाघळा पाणी येणार म्हटलं. मला फक्त इम्पॅक्ट पाहिजे म्हटलं बस. ब्लॅकआउटमध्ये मुलांनी घेतलं ढासा आणि आकाशी मग इतका ढसा 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 पाणी नुसतं वाहतंय वाहतंय वाहतंय. एकांका संपली, टाळ्याच्या कडकडाट सगळे आले माझ्याकडे. काय संतोष मुलांकडून कामं करून घेतली, काय मुलं राहिली, हो मला सॉलिड राहिले म्हटलं. तर आता या मंचावरती आमंत्रित करणार आहोत ज्यांची आम्ही आतुरतेनं वाट पाहत होतो, अशा एका कलाकाराला जोरदार टाळ्या जयवंत वाडकर यांच्यासाठी. एकांकिकेतून पुढे आलेले हे सगळे स्टार्स, सुपरस्टार्स, तुम्ही सुद्धा त्यातले एक आहात. आणि एकांकिका ही तुमच्या आयुष्यात फार महत्वाची. असं एक गणित होतं माझं की मी चुकलो की नम्रात यायची एकांका. येस, हे हिट आहे. हा हिट आहे, खरंच आहे. म्हणजे संतोषला वगैरे माहिती आहे, मोनेला माहिती आहे. मी चुकलो की नम्रात सेम नेहमी नेहमी कधी प्रवीण मी चुकलो की नम्रात. आमचं पण सेम आहे. भाऊ विसरला की टीआरपी. आणि मला नेहमी सावरणारा म्हणजे प्रदीप पटवर्धन. ऑलवेज आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे नेहमी मी जिथे गेलोय तिथून परत आणणं अमुक तमुक ते प्रदीप पटवर्धन करायचा. आणि मी कोळी असल्यामुळे बाकी रोज डबे घरून यायचे माझ्या. हा, ते खूप खूप आठवणी आहेत. म्हणजे आमच्याकडे 8 ठोकळे होते बनवलेले. त्या ठोकळ्यांचा सेट असायचा, कारण का ते आमच्याकडे असायचे म्हणून. आणि ते ठोकळे अक्षरशः आम्ही गिरगाव चौपाटीत माझ्याकडे तिथे असायचे. तिथून हातगाडीवर, तर रफीची हातगाडी, त्याला हातगाडीवर बसवायचो. प्रदीप पटवर्धन, प्रशांत दामले, आम्ही धक्के मारत ती जिथे असेल तिथे घेऊन जायचो. तर ग्रेट 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 ते अनुभव खरंच ग्रेट आहे. इव्हन दो माझ्या गिरगाव चौपाटीची मोनेला खूप माहिती आहे. मोनेनी अनुभवलं आहे गिरगाव चौपाटी. माझ्या चौपाटीमध्ये ऑलवेज टिळकांचा स्टॅच्यू, तो आमचा पेट्रोमॅक्सचा डब्बा, माझं भजीचं दुकान आणि ते सगळं. आणि तिथे यकृत वगैरे ही नाटकं प्रथम वाचन माझ्या इथे झालेलं आहे. येस येस. खूपच माणसं मोठी होत नाहीत, त्याच्या मागे ते कष्ट पण असतात. तर थुकरटवाडीमध्ये हे सगळे आपले लाडके पाहुणे आलेले आहेत. आणि काय, तुम्हाला भेटण्यासाठी थुकरटवाडीतली एक फॅमिली खूप आतुर झालेली आहे. ते खूप फॅन आहेत तुमचे सगळ्यांचे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला भेटायचं आहे तुम्हा सगळ्यांना, आणि तुमच्याबरोबर एक गेम पण ते खेळणार आहेत सगळ्यांच्या बरोबर, एक वेगळाच. बघूयात मग आता ती फॅमिली कुठली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जबरदस्त. काय नाव काय फॅमिली, आडनाव काय तुमचं? काय आडनाव काय तुमचं? फेसबुक आहे. फेसबुक आहे असं कुठं आडनाव असतं का? पहिली डेली होती. पहिल्या देवाला पहिल्या देवाला तिकडे गेलं.
काय प्रॉब्लेम नाही, असू दे. आपले हे हसले त्याच्यातच विनोद झाला. काय फेसबुक आहे असं कुठं आडनाव असतं का? फेसबुक आहे कसं काय आडनाव? चालतं फेसबुक नाही चालत. नाही, बरोबर लॉजिक आहे तुमचं. बाकी कोण कोणाचे कोण कळेल का? मी ह्यांची मिसेस हा. आहे. माझं नाव बेबी फेसबुक आहे. अच्छा, क्या बात है. तुम्ही कोण आहे? भाऊ कदम सारखी दिसणारी आजी. भाऊ कदम सारखी दिसणारी आजी कोण आहे तुम्ही? तुम्ही भाऊ कदम असं म्हणता. हा भाऊ कदम हा एवढा ग्रेट आहे तरी कोण? नाही ते भाऊ कदम म्हणजे द ग्रेट आर्टिस्ट कुशल बद्रिके आहेत की नाही त्यांचं मित्र. अच्छा, असं होय. आता वाजता काय इंटरनल टाळ्या अजून काय पाहिजे तुला ग? हा, तुम्ही कोण आहे पण? हो, सासू आहे माझी. ही सासू आहे. आई म्हणायला काय होतं का तुला? आई म्हणाले काय होतं? आईच्या नखाची सर आहे का तुला? काय म्हणली? काय नाही, तुम्हाला काय नाही. आणि तू सारखी फोनवर काय असतेस ग? घरातलं काम करता येत नाही का? डिओचं काय ऍड आहे? मार्च पर्यंत फ्री वायफाय. हे म्हणजे माझी अख्खी फॅमिली आहे. हे तुमची फॅमिली आहे? फॅमिली आहे. हे माझी मिसेस, हा माझा पोरगा. मग आता काय? तुमच्या लक्षात आला असेल का याचा एक फेस गेलेला आहे. एक फेज वर एक फेस गेलेला आहे, एक फेस वर आहे. आणि हे माझे पप्पा आहे. नमस्कार. अच्छा वा. आणि ती माझी सुनबाई आहे. हा. आणि माझं नाव आहे शेअरकर फेसबुक आहे. काय हे आपलं शेखर फेसबुक आहे. अच्छा, शेखर फेसबुक आहे असं तुमचं. मी कांताबाई फेसबुक आहे. हा, कांताबाई फेसबुक आहे. अच्छा, मस्त तुम्ही अण्णा तुमची ओळख करून द्या. मी डिलीट. आम्ही डिलीट फेसबुक की डिलीट का म्हणले? नाही, आम्ही वाटच पाहून आलो. आज डिलीट होतील, उद्या डिलीट ते काही डिलीट होईना. गप्पे. नाही, मला वाटलं काहीतरी मार्च पर्यंत फ्री आहे म्हणून. नाही त्याचा काय संबंध? हे वेगळे आहेत. वेगळं आहे का ते? अच्छा, असू द्या. अच्छा, कशासाठी आला इकडे सांगाल का? हा, माझं म्हणजे कारण आम्ही सगळ्या लोकांचे तुमचे सगळ्यांचे आम्ही खूप फॅन आहोत. म्हणजे आम्ही रेग्युलर बघतो तुम्हाला सगळ्यांना. अच्छा, टीव्ही वरती. नाही हवा येऊ द्या मध्ये नेहमी बघतो आम्ही हे लोकांना. आम्ही तुमचे खूप फॅन आहोत. म्हणजे अरे नाटकात सिनेमात असेल ना? अच्छा, त्याच्यात पण काम करतात हे लोक. नाही म्हणजे सारखे दिसतात तर मला वाटलं की मेन कास्टिंग हेच लोक असतील. असं बाकी काय नाही. तर आम्ही सिद्धार्थ जाधव सर तुमचा तर खूप मोठा फॅन आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला, केवढं बघितलंय मी तुमचं का. म्हणजे पण एक थोडीशी तक्रार आहे माझी. कसली? यांचं नाटक मला बघता आलं नाही. त्यांचं नाटक तुम्हाला बघता आलं नाही? बुकिंग काउंटर वरती मी गेलो नाटक बघायला म्हणून. गेलो तिकडं, म्हणलं बाबा एक तिकीट दे. नाटक कुठलं? तर म्हणतो गेला उडत. मला म्हणतो, मी म्हणलं अरे तुझ्या बाचा वयाचा आहे. तोंडाला जर आवर घाल, एक तिकीट दे आणि नाटकाचं नाव सांगतो. म्हणतो गेला उडत. परत बोलला. असा मला संताप आला की नाही, कोल्हापुरी इंगा दाखवला, काढला बाहेर. जे मारामारी केली आहे, 4 दिवस ऍडमिट. अच्छा, तो माणूस? नाही, मी स्वतः. खूप मारलं मला सर. हा, खूप मारलं मला. ह्यांच्या नाटकाचं असंच असतं. कुणाच्या? यांच्या सिद्धार्थच्या नाटकाचं. का? मी यांच्याबरोबर गेले होते नाटकाला. माझ्याबरोबर कधी गेली होती का? माझ्या बरोबर कोण होते? अरे हा शेजारची माझी नंदन ती शेजारी. यांच्यासारखीच हाईटला, यांच्यासारखी, रंग पण सेम, मिशी पण विशीतली. ती विशीतली. हा, तिला घेऊन गेली होती नाटकाला. तर तिथं तो तिकीट बारीवर बसला होता दादा. त्याला म्हटलं बाबा नाटकाचं नाव काय? तो म्हणलं लोचा झाला. अरे कशाला थांबती मी? ताबडतोब घरी पळत आली. बोले यांच्या लपड्यात नको, माझी काय कमी आहेत का लपडी? घरातली लपडी. हा, मी नाही थांब आली. यांचं काहीच नाही. काहीच नाही यांचं. माझं ऐका तुम्ही. ऍक्च्युली आमचं नवीन लग्न झालं ना, हे माझे मिस्टर. हा, तर आम्ही गेलो होतो नाटकाला. काय तिकीट बारीवरचा माणूस इतका फालतू, तुम्हाला सांगते मी. अशी माणसं त्यांनी ठेवायला नको. मी गेले आणि मी म्हणलं नाटकाचं तिकीट द्या. तर मला म्हणतो कसा,
तुमचा मुलगा करतो काय? मी म्हणलं तुला काय करायचं टामकाया, तुला विचारलंच कसं एवढं हाणलाय ना, अण्णा होते आमच्या बरोबर. मी काय घाबरलो नाही, त्याला दाखवला कोला बाहेर या म्हणलं, इकडे 1 2 3 4 4 हात असं धुतलंय 4 दिवस ऍडमिट. नाही मीच लय मारलं मला त्यानं. बाहेर लय मान आहे यांना, बाहेर लय मार आहे यांना, म्हणजे तू गेलत काय नाटकाला? म्हणायचं काय? मी विचारलं कुठलं नाटक आहे? मला म्हटलं राम भरोसे. म्हटलं यांचंच काही ठरलं नाही अजून, आपण काय करायचं? मग तिथे तुम्ही असालच ना मारामाऱ्या करायला? नाही, मी ऍडमिट होतो ना हॉस्पिटल. 4 दिवस ऍडमिट. मला स्पृहा जोशींना प्रश्न विचारायचा. म्हणजे मी असं ऐकलं की तुम्ही चायनीज भाषा शिकता म्हणून. शिकल्यात त्या? हो, मी पण अशी माहिती ऐकली आहे. शिकल्यात का तुम्ही चायनीज भाषा? चायनीज कविता करता येते? नाही. मग ट्रिपल शेजवान राईस? तुम्हाला कविता पाहिजे का ट्रिपल शेजवान राईस? नाही, मला राईसच पाहिजे होता. मला माहिती आहे का चायनीज कविता येणार नाही. म्हटलं बघू राईस मिळाला तर मिळाला. तुम्हाला येतो ट्रिपल शेजवान राईस? येतो की. कसा करतात? काय, कुकर घ्यायचा, त्याच्यामध्ये 3दा भात शिजवायचा, झाला ट्रिपल शेजवान राईस. आणि शिट्टी वाजल्यावर मग गाडी सुट्टी. नाही, पण मला ना जागतिक आर्थिक व्यवस्थेविषयी थोडं काय? जागतिक आर्थिक म्हणजे म्हणायची का पहिले? चायनीज विषय निघाला म्हणून चायनातले लोक खूप गरीब असतात, याचं मला खूप वाईट वाटतं मनापासून. चायनातले लोक सगळे अत्यंत गरीब असतात मॅडम. काय? खरंच सांगतोय मॅडम. असं काही नसतं. असंच असतं, मी प्रूव्ह करू शकतो. कसं? अरे ते बिचारे रोज चायनीज खाऊन झोपतात. रोज चायनीज खाऊन गरीब माणूसच झोपतो नाही का? तू भात असं वरण कोणी खातं का त्यांच्यात? नाही, थोडा कॉन्फिडन्स कमी पडला. मला प्रश्न विचारायचे. कोणाला आता? जखूनबाईला विचार. प्रथमेशला. चांगला माणूस निवडला. तुम्हाला मला असं विचारायचंय, मोठं झाल्यावर तुम्ही कोण होणार? वा, चांगला. काय व्हायचंय तुम्हाला? ऍक्टरच होणार मोठं झाल्यावर. दाढी कशाला वाढवतो मी मोठं दिसायला? ऍक्टर झालोय. नाही, तुम्ही ठरवलं? मला माहितीये काय? नेमकं उत्तर मला माहिती. कोण होणार मोठे झाल्यावर? हे प्रियदर्शन जाधव. सर, तुम्ही दाढीचं कसं काय एक्सप्लेन करा. कसं काय म्हणजे? टीपी मी पाहिलंय. टीपी टाइमपास 2 मी पाहिलंय. ते मला उत्तर माहितीये. गंडवू नका उगाच. सर, तुम्ही दाढीचा विषय काढलात म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचा श्रावण अजून संपला नाही का? वेळेत कापा सर. 31 येतंय, बोकड म्हणून काप. सजेशन आहे म्हाताऱ्या माणसाचं, ऐकून घ्या. अनुभवी माणूस आहे मी. प्रियदर्शन जाधव सरांना मला विचारायची की सर, तुम्ही मोठं झाल्यावर तुम्ही कोण होणार? अयो, प्रथमेश हे होणार. हे मोठे झाल्यावर कोण होणार? खतरनाक. कुशल बद्रिके होण्याचा प्रयत्न करेन किंवा भाऊ कदम होण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही सांगा कोण होणार ते? ते मोठे झाल्यावर म्हातारे होणार. हे खरं. 100%. काय काय? म्हातारे होणार. 100% मोठं झाल्यावर ते म्हातारे होणार. चला, आता गेम काय? हा काय आणलंय? हे काय सांगा? आमचा भिंगरी चक्र नावाचा भिंगरी गेम आहे. चक्र? आमच्या गावातली फेमस गेम आहे हा. भिंगरी चक्र काय असं ते सांगा पडलं. ही भिंगरी असते, ही भिंगरी असते. तर ह्याच्यावरती आम्ही हे फुगे लावलेले आहेत. ह्याच्या इकडनं हे टोचेरी घ्यायचं. डार्ट. तू नाही ते काय? तर हे इथं नेम लावून मारायचं. लांबून मार, तुम्हीच मारा एखादा. नाही, मागून असं नेम लावून मारायचं. हे जर का फुटलं तर मग ह्याच्या मागे एक गंमत लिहिलेली आहे. ती गंमत त्या माणसानं करून दाखवायची. कंपल्सरी. अमृता, हा महिलांचा मान पहिला. तिकडूनच एवढ्या लांबून तिकडूनच मारा तुम्ही, थोडं लांबून. म्हाताऱ्याला मार. याड लागलं हिंदीत करा. वा, करेक्ट
सिंगरला करेक्ट. याड लागलं हिंदीत करा. याड लागलं हे गाणं काय? हे हिंदी करा इकडे तर राहू दे. संतोष पवार सरांना आपण चान्स सर, त्यांना सर काय या. ते बघूया. सर या. काय नेम आहे खतरनाक. उत्स्फूर्त कविता करा. ऐ शपथ उत्स्फूर्त कविता करा. 4 ओळीची चालू शकते आम्हाला. फुगा फोडला हे वाचलं, फुगा फोडला हे वाचलं, जीवाने किंकाळी फोडली आर्त. वा वा. हीच माझी कविता. उत्स्फूर्त उत्स्फूर्त उत्स्फूर्त. दर्द सर. आता प्रवीण तरडे. काहीतरी फुटलं काहीतरी फुटलं. भांडून दाखवा नवरा बायको. म्हणजे काय ज्या हे पुरुषासाठी आलं असेल तर तुम्ही तुमच्या बायकोशी भांडायचं. हा तुमच्या बायकोशी इथून भांडायचंय. माझ्या बायकोची माझी रोजची होणारी भांडणं करून म्हणजे करेक्ट माणसाला आलं. बघा वहिनी ऐकून घ्या व्यवस्थित. काय झालं? हा काय झालं? मी ताटात ठेवली पोळी इकडं. बरं मी आता म्हटलं ना तुम्ही पोळी, तुला पोळी म्हणावं लागतं. मी पोळी म्हणतोय ना. मी असं म्हटलं का चपाती ठेवली इकडं? म्हटलं ना पोळी. आता पोळी ताटाच्या या बाजूला ठेवली काय त्या बाजूला ठेवली काय पोटातच जाणार आहे ना. मला कळत नाही त्यांनी काय बिघडतं की ताट फिरवायचं. हा फिरवायचं ते तो एक संस्काराचा भाग आहे. हा असं तिला वाटतं. बरं आता काय पण मला समजा नाही खायचाय पहिला भात, तर काय करू? अरे भात पहिला का? मी लहानपणापासून भातच खातो. बरं आता हा मंत्र कुठला म्हणा? मी नाही लहानपणापासून आणि आमच्यात रोज हे वाद असतात. आमच्यात जेवताना पोळी इकडं घेतात, पोळी तिकडं घेतात. पहिले 2 आठवडे माझी अख्खी फॅमिली तिच्या भीतीने जेवत नव्हती. मला आई शपथ सांगतो, आम्ही जेवायला बसलो आणि ती कुठं ती आली की ताटा फिरायची. गमतीने आम्ही काहीतरी पाठपण करून ठेवलं होतं. काय वदनी कवल सगळे जण म्हणायचो मंत्र पाठ करून ठेवलं. अरे नाही तर जेवायलाच मिळायचं नाही. नियम हे आमच्यातलं भांडणं लग्न झाल्यानंतर पहिले वर्षभर चालू होत. आता प्रथमेश. फिरवा. काय आलं फिरवा? 3 प्राण्यांचे आवाज काढायचे. वेगवेगळे प्राण्याला आलं तुम्हाला. चांगला आलंय तुम्हाला. हा माझा आवाज. मी प्राणी. एक कम्प्लीट. नाही नको एक झालं. नाही माणूस हा प्राणी आहे ना. नाही तुम्ही स्वतःला समजत असेल पण आम्ही नाही समजत. पहिला कुत्रा. आईशा. वा वा वा. पहिला कुत्रा. बरं दुसरा प्राणी मांजर. दुसरी मांजर. वा बापरे. कमाल. त्याच्यात पण एक विनोद आहे. म्याऊ म्याऊ. मांजर कापली की माणूस मरतोय माहिती तुम्हाला? जात तो तण नाही, खरं सांगतोय. बुजुर्ग माणसाचं ऐकावं. तुम्हाला माहितीये का मांजर कापली की माणूस मरतो?
बकरी बकरी गॉडझिला. आम्हाला कशाला विचारतो, आम्ही असं देणार तुला. गॉडझिला. असं असतं ना. घ्या घ्या घ्या. सुंदर, कडक. मस्त. एक मिमिक्री टॅलेंट आपल्याला इकडे बघायला मिळालं आज आपल्या गावामध्ये. अमितराज यांच्यासाठी न चुकता वाक्य बोला. हा वाक्य आहे आपल्याकडे. एक वाक्य आहे, माळा आड परळी. माळा आड परळी हे तुम्हाला 10 वेळा छोटं देतो. हेच छोटं आहे. 10 वेळा न चुकता न फंबल होता. आणि वेळ सुरू. माळा आड परळी. वा. माळा आड परळी. गेला गेला परळी झालं तर ते परत एकदा नाही, परत ट्राय करा. माळा आड परळी. परळी. माळा आड परळी. माळा आड परळी. वा वा. माळा आड वा. परळी. माळा आड परळी. आता चाल लावून त्याला. परळी. आता चाल लावून माळा त्याला. आड परळी. माळा 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 आड परळी. तिकडूनच हे कधीच नाही येणार मला मारता. काय मेघ लावलाय आता. सिद्धार्थ तुम्ही येऊ शकता. सिद्धार्थ. सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी आले भाजी विकून दाखवायची तुम्हाला. भाजी आणा भाजी. भाजी का भाजी. ताजी ताजी भाजी. ए वाडा दादा, एका शिल्पी बरोबर 2. ही कुठली आहे? पालक 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 पालक. बेस्ट आहे. मी भाजी विकतोय, तुम्ही मला नंतर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचे पैसे द्या. ही पालक का देतो माहितीये का? इंडस्ट्रीचा एक पालक माणूस आहे जो सगळ्यांना खूप स्पृहाला मी टमाटे देतोय. का देतो माहितीये का? कारण ही ज्या पद्धतीने अशी टोपली सजवली आहे ना, त्या टमाट्यांमुळे त्या टोपलीला शोभा आली. तर या शो मध्ये अमृताताई आणि स्पृहामुळे ह्या शोला एक मस्त शोभा आली. त्यामुळे एक एक टमाटे नाही. फ्लॉवरची एक वेगळी मजा आहे. आता तुम्हीच एवढी हुशार भाजीवाली असल्यामुळे मी तुम्हालाच कळेल, इथे एक व्यक्ती आहे त्यालाच फक्त हे जाऊ शकतं. झाले मी भाजीवाली. सेम ह्यांच्यासाठी. आणि हे जर यांना दिलं असतं त्यांचं नाव असं संतोष फ्लॉवर. आणि हे जे आहे आपल्या ह्या ग्रुपमध्ये एकमेव हायटेड मुलगा आहे. त्याच्यासाठी मी ही गोष्ट आणलेली. तर म्हणजे प्रथमेश परब एकदम छान. म्हणजे ही लौकी तू घे आणि नाव लौकिकान. चांगलं चांगलं. बघा आता हे कुणाला देऊ नका. हा माठ आहे. हा जो माठ आहे तो मला आहे. कारण या सगळ्यांमध्ये मी माठ आहे. सर आमच्यासाठी तुम्ही स्मार्ट आहात सर. आणि एवढं बोलल्यामुळे हा माठ हिला.
मेथीची भाजी कशी कधी कुठेही पटकन करू शकतो असा माणूस. हा तसा मग संतोष पवार त्यांना लगेच आपल्याला स्क्रिप्ट मिळू शकतं, पटकन होऊ शकतं. Instant मेथीची आणि भाजी. एक मिनिट, अमित राजला आपण म्युझिक करायला सांगितलं तर तो पटकन देऊ शकतो. त्यामुळे हे दोघांना मी विभागून देत आहे. वांगी हे मी दर्शनला दिलं पाहिजे ना. वांगी मी दर्शनला देतो. याचं बरीच करतात. हा ऍक्च्युली आता वांगी मी दर्शनला काय देतो सांगा, कारण मी सगळ्यांना सगळ्या भाज्या वाटल्या, आता फक्त वांगीच उरलेली आहे. मी कृपयपूचं सीझन दर्शन सरांबरोबर केलंय. So मला माहिती आहे की स्किट मध्ये काही नसलं तरी पण ते त्याच्यात बरंच काही बरीच एक राहिलं ना लास्ट. आता सरांचं राहिलंय. सर तुम्ही लास्ट राहिलाय. वा वा. काय आलेलं हात आहे? न लावता हात बिस्किट न- खाऊन दाखवा. आईच्या गावात. म्हणजे काय कसा गेम आहे हा? म्हणजे कसं करायचं? हे म्हणजे कसं असतं, एक बिस्किट तुम्हाला देणार, ते बिस्किट तुम्ही इथं तुमच्या कपाळावर ठेवलं जाणार, तुम्ही हात नाही लावायचा आणि ते बिस्किट असं 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 करत ते खायचं. तोंडात गेलं पाहिजे. हा. ऍटिट्यूड म्हणजे रजनीकांत. तर हा खेळ इथे संपला. प्रवीण तरडे यांच्याकडे आता येणार आहे. पुण्याचा एक बादशाह होता त्या काळात. मी असं वाचलं की जेवढ्या काय एकांकिका स्पर्धा आहेत अशी कुठलीच नाहीये जी त्यांनी जिंकलेली नाही. सगळ्या एकांकिका स्पर्धा जेवढ्या महाराष्ट्रात होत्या त्या सगळ्यांचे करंडक त्यांच्या घरी आहेत. काय वाटतात? का मी आत्तापर्यंत 250 करंडक जिंकले आणि मी एकूण 3,500 एकांकिकांचे प्रयोग केलेत. महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नाही जिथं मी एकांकिकेचा प्रयोग केला. मी नॅशनल प्लेअर कबड्डीचा आणि सॉफ्टबॉलचा मी कर्णधार होतो ऑल इंडिया युनिव्हर्सिटी. तर कॉलेजमध्ये नाटकाच्या मुलांना बजेट मिळायचं ना, आणि मी UR आणि माझा मित्र रमेश परदेशी पिट्या जो रेगे पिक्चरमध्ये होता एमभाई, तो GS मी UR. तर आम्ही एकदा असंच बसलो, तर हे बजेटमध्ये हे काय, हे बजेट यांना का गेलं एवढं, हे कोण आहेत? म्हटलं अरे ती नाटकाची पोरं. म्हटलं नाटकाची म्हणजे नाटक म्हणजे काय? म्हटलं अरे नाटक ते असतं कल्चरल गॅदरिंगला करतात ना ते तसं. अरे म्हटलं पण यांना काय एवढं बजेट, काय रुपयात कुठं दिसत नाहीत. म्हणून म्हटलं की त्यापेक्षा आपण एक काम करू ना, हे यांचं बंद करू दुकान आणि हे बजेट आपल्याला फिरू, म्हणजे स्पोर्ट्सला आपल्याला अजून कपडे शूज. म्हणून मी त्या नाटकाच्या मुलांना प्रलोभन कुलकर्णी वगैरे सगळ्यांना जाऊन भेटलो. ही जी म्हटली ते नाटक की काय काय करता तुम्ही, तर मला तिथं पहिल्यांदा अशा गोऱ्या गोऱ्या मुली वगैरे नाही का असं हे मी का सांगतोय ऐका, कारण मी तोपर्यंत एवढी नाजूक साजूक माणसंच पाहिली नव्हती. म्हणजे माझ्या संपर्कात सुद्धा अशी माणसं आली नव्हती स्वच्छ कपडे घालणारे, संबंधच नाही. कारण 95 सालच्या आधीचा मी काय ते जे हे पाहतील ना कार्यक्रम त्यांना कळेल मी असं का बोलतोय, किंवा पुण्यात तर सगळीकडे माहिती आहे. तर मी म्हटलं हे बंद करा. ते नाटकवाले हुशार, तर प्रलोभन कुलकर्णी ज्यांनी मला नंतर खरं घडवलं, तयार केलं, तो तिथं प्रमुख होता. त्यांची काय मिटिंग झाली माहीत नाही. ते म्हटले बघ हा UR, त्याच्याबरोबर तो पिट्या, हे येऊन आपलं नाटक बंद करणार, त्यापेक्षा काय करू आपण यांना नाटकात घेऊ. म्हणून याला प्रलोभन दाखवलं. प्रलोभननी मला प्रलोभन दाखवलं आणि मला नाटकात घेतलं. आणि त्यावेळी मी नाटकात राहिलो बॅकस्टेज केलं. आणि नाटक नंतर पुढच्या वर्षी नाटकच नाही, पुरुषोत्तमला एंट्रीच नाही. का? तो स्क्रिप्ट रायटर नाही. आणि मला ती चटक लागलेली, ते छान छान लोकांमध्ये बसायचं, गप्पा मारायचा. मला तर कळायचंच नाही. स्टेनिस्लावस्की, सार्त्र, ऑरवेल, बिलवेल डोक्यावरून जायचे. तर मी म्हटलं रे यावर्षी नाही का ते आपलं गेल्या वर्षीसारखं. ते म्हटलं नाही यावर्षी आपल्याकडे रायटर नाही. अरे काय येणार काय म्हटलं, रायटर काय मग लिहा ना कुणीतरी, त्यात काय विषय असतं. अरे नाही तुला नाही माहिती नाटक म्हणजे काय. तर एक अशी ब्राह्मणी बोलणारी पोरगी चिडली माझ्यावर आणि तिच्या स्टाईलनी चिडली. ती कळतं का तुला, तुम्हाला काय कळतं यातलं येतं काय, मगापासून पाहते करा, लेखक कुठं आणणार. म्हटलं बांध कोण बंदकर, या वर्षीचं नाटक मी लिहितो. मी म्हटलं या वर्षीचं नाटक मी लिहितो,
काय असतं त्यात म्हणून मी पिठेकडे पाहिलं. पिठे म्हटलं करेक्ट आहे, लिहून टाक. तू ह्यापूर्वी लिहिलंय कधी? हा म्हटलं काय आपला काय संबंध आहे काय या सगळ्या गेल्या वर्षी आपण पाहिलंय ते नंतर मी इतकं त्यात गुंतत गेलो. त्या वर्षीचं मला सर्वोत्कृष्ट पुरुषोत्तम करंडकला मिळालं. आता जे ते ग्रुपमध्ये ज्यांनी मला बजेट मिळावं म्हणून बळच ग्रुपमध्ये घेतलं होतं त्यातलं कुणीच नाही नाट्य क्षेत्रात. मी आणि पिट्या मागच्या 20 वर्ष ह्याच्यातच कामं करतो. माझी कबड्डी सुटली, माझं सॉफ्टबॉल सुटलं, माझं सगळं स्पोर्ट्स सुटलं आणि मी नाटकात रमलो. माणूस घडवण्याची किंवा शून्यातून उचलून एखाद्या माणसाला टोकापर्यंत पोहोचवण्याची ताकद एकांकिकेत आहे. नाहीतर 95 सालीच्या आधीचा मी आणि नंतरचा मी हे जे ऐकतायत त्यांनाच फक्त कळू शकतं मी असं का बोललो. त्यामुळे थँक्स फॉर थिएटर ॲक्टिव्हिटी. तर आता येणार आहे प्रथमेश तुझ्याकडे. माझं खरं तर थोडी यांच्यासारखी स्टोरी आहे. कारण मी 9वी-10वीला असताना कोणालाही काही बोल उलट बोल कदाचित असं होईल की मला एकांकिकेमध्ये विशू किंवा मग असेच कॅरेक्टर मिळत गेले म्हणून मी इकडे प्रथमेश म्हणून घडत होतो असंही असेल कदाचित. सुरुवात केली तर ठोकळे उचला, 3rd फ्लोअरवरनं ग्राउंड फ्लोअरला घेऊन जा, ग्राउंड फ्लोअर बरं मी ठोकळे उचलणार. सगळे असे होते की सगळे मित्र असं बोलायचे नाटक करायला जातो की हमाली करायला जातो मित्रा. तेच मित्र आता मला असं म्हणतात नाही ठोकळा उचलून मोठा आलेला मुलगा आहे. सो मला तो अभिमान वाटतो नेहमी. आताच मी INT ला एक एकांकिका डिरेक्ट केली. अच्छा. तिची भूक आहे ती अजून बाकी आहे पण मी करत राहणार एकांकिका. वा वा. अमित्रा ज्यात तुमच्याकडे येणार आहे हे सगळे अभिनेते अभिनेत्री हा सगळा प्रवास बघितला. एक म्युझिक डिरेक्टर आणि एकांकिका हे काय नातं होतं? मगाशी जेव्हा मी इथे आलो आणि सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं अरे हा इथे का असं इथे काय काम. तर मी सांगू इच्छितो लोक इथे सिंगर व्हायला येतात आणि ॲक्टर होतात. मी इथे ॲक्टर व्हायला आलेलो आणि सिंगर झालो. अच्छा. ती एकांकिका होती कारगिल के नाम पे दे दे बाबा. तेव्हा जस्ट कारगिल वॉर झालेलं आणि ती एकांकिका केली आणि मला त्या एकांकिकेत विशेष लक्षवेधी अभिनेता म्हणून बक्षीस मिळालं. त्या दिवसापासून मला ही म्हणजे जी काय चटक लागली. पण एक मजेशीर गोष्ट तुला सांगायची आहे आणि सगळ्यांनाच सांगायची आहे. मुलींची जाम मारामार असायची आमच्याकडे कारण मुलीच नव्हत्या आणि मुली नसल्यामुळे व्हायचं असं की अरे हे कॅरेक्टर यार एक मुलगी हवी आहे यार करायला. आणि प्रशांत लोकेच्या बालवाडीत शिकणारी त्याला लहान असताना एका बालनाट्यात काम करणारी एक मुलगी त्याला दिसली नेमकी. आम्ही कट्टर उभे असायचो. माझ्या घरी विचारायला लागेल ती बोलली आणि माझे वडील पोलीसमध्ये आहेत तर त्यांची परमिशन मिळाली तर मी करीन मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आम्ही तिच्या घरी पोचलो. वडील आले. वडिलांना आम्ही विचारलं की आम्हाला असं असं आहे आम्ही एकांकिका करतोय तर तुमच्या मुलीला परमिशन द्याल का. वडील नाही 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 तिला तर तुम्ही घ्याच ॲक्टिंग करता. तिची मोठी बहीण पण खूप सुंदर ॲक्टिंग करते तर तिलाही तुम्ही जर घेतलं तर बरं होईल. आम्ही बोला अरे वा एक मिळत तिथे 2 मिळालं. बोलो ठीक आहे. नाही आणि काय करा हे आजी आहे ना तिची तिला पण घ्या आईला पण घ्या आणि मला नाच्या म्हणून घ्या आणि तमाशा करा तमाशा. आम्ही लिटरली तिथून जी काय पळ काढली आम्ही तिकडे. पण अशी मजेशीर गोष्ट घडत असतात आमच्या आयुष्यात. अमित्रा जिथे आलेले आहेत म्हटल्यानंतर तर मग इकडे काहीतरी सर परफॉर्म झालं पाहिजे आणि आम्हाला प्रचंड इच्छा आहे तुमच्याकडून काहीतरी ऐकण्याची. डेफिनेटली. जोरदार टाळ्या अमित्रा यांच्यासाठी.
कडक. आणि आज घरात सुद्धा बसलेले खूप नवीन कलाकार असतील जे एकांकिकेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी हे 2 एपिसोड खूप महत्वाचे अरे आहेत. नक्कीच यार. ते बघत असतील की आता आपण करतोय पण चला हवा उद्या असं सुरू राहील आणि एकदा आपण सुद्धा तिथे बसलो. क्या बात आहे. प्रत्येकाची इच्छा ती पूर्ण हो एवढी माझी इच्छा आहे. आज बघा ना आम्ही सेट सुद्धा तसाच केला एकांकिकेसारखा थोडा करण्याचा प्रयत्न केला की या चौकटी त्या म्हणजे एकांकिकेत कसं खूप कमी साहित्यामध्ये सगळं उभं करावं लागतं तशा या चौकटी. पण या चौकटी जरी असल्या तरी याच चौकटी मोडून ही माणसं मोठी झालीत आणि अशीच ती मोठी व्हावी एवढी माझी इच्छा आहे. खूप छान वाटलं कालच्या आणि आजच्या भागात हे आपले लाडके पाहुणे आपल्या थुकरेटवाडीमध्ये आलेले होते. या सगळ्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हाच संदेश देत आत्तापुरता घेणार आहे निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र.